आता आपण जाणून घेणार आहोत दुपारच्या 100 घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. राज्य मंत्रिमंडळाची उद्या 12 वाजता बैठक होणार आहे. खातेवाटपानंतर कॅबिनेटची पहिलीच बैठक असणार आहे. राज्यात बीड प्रकरण गाजत असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला महत्त्व आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन अनेक दिवस झालेत, मात्र महायुतीच्या डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना तंबी दिली. कुठलंही कारण न देता पदभारच्या अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांनी व्यक्त केली. आशाताई पवारांनी सकाळी पंढरपूरला जात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात हजारो बॅनर्स लावण्यात आले असून भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजनही करण्यात आलं. दरम्यान या शक्ती प्रदर्शनामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या मंत्री दत्ता भरणेंनी अखेर मौन सोडले. मंत्रिपदावरून कुठली नाराजी नाही, आपण लवकरच मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहोत, अशी माहिती दत्ता भरणेंनी दिली. बीड प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत, जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं. कारवाई दरम्यान कुणालाही सोडणार नाही, अशी ही ग्वाही पटेल यांनी दिली. सीआयडीला 20 दिवस वाल्मिक कराड सापडला नाही आणि तो थेट सीआयडी कार्यालयात हजर झाला. या सगळ्या प्रकारामुळे सीआयडीवर मोठी टीका झाली. आता फरार 3 आरोपी तरी सीआयडी पकडणार की हेही आरोपी हजर होणार, असा प्रश्न विचारला जातो. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर 3 फरार आरोपींच्या नातेवाईकांची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली. 3 आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का, याचा शोध सीआयडीकडून घेतला जातोय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि वाल्मिक कराडबाबत धक्कादायक माहिती समोर आली. वाल्मिक कराडवर 25 वर्षात 15 गुन्हे दाखल आहेत, तर खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे दाखल आहेत. जळगावच्या पाळधी गावात 2 गटात राडा झाला. किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी झाली. घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. किरकोळ वादातून पाळधी गावात झालेल्या राड्यावेळी 12 ते 13 दुकानं दंगलखोरांकडून जाळण्यात आली. त्या दुकानदारांचं 50 ते 60 लाखांचं नुकसान झालंय. दुकानांची अवस्था पाहून दुकान मालकासह त्यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. जळगावच्या पाळधी गावात 2 गटात झालेल्या राड्यादरम्यान 13 दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यातील नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे सुरू करण्यात आले. जळगावच्या पाळधी गावात झालेल्या राड्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत गावात संचारबंदी लागू करण्यात आली आणि या प्रकरणी पोलिसांनी 7 ते 8 संशयितांना अटक केली. जळगावच्या पाळधी गावात सध्या तणावपूर्ण शांतता. ही सर्व दुकानं बंद असून मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि या संदर्भात येत्या 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुकांच्या तारखा ठरण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळानं 1310 बस गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला. मुख्यमंत्री फडणवीसांनी या निर्णयाला स्थगिती दिली. परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने विजयस्तंभास्थळी अनुयायांनी गर्दी केली. विजयस्तंभास फुलांची सजावट करण्यात आली असून मध्यरात्रीपासूनच पारंपरिक कार्यक्रम सुरू आहेत. भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी भीमा कोरेगावला भेट देत विजयस्तंभाला अभिवादन केलं. दरम्यान उद्या परभणीला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आणि एक महत्त्वाची बातमी अशी की छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेत रेडा घुसल्यानं अनेक विद्यार्थी जखमी झालेत. शाळेच्या गेटवर असलेल्या वॉचमनला रेड्याला थांबवणं शक्य झालं आणि त्यामुळे रेडा थेट शाळेच्या परिसरात घुसला. जेवणाची सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी मैदानात होते आणि रेड्याच्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झालेले. जखमी विद्यार्थ्यांवर आता घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले, ज्यामध्ये आपण बघू शकतो की हा रेडा जो होता तो शाळेच्या मधल्या सुट्टीच्या वेळेत, म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांची जेवणाची वेळ झालेली होती, जेवणाची सुट्टी झालेली होती, तेव्हा सगळे विद्यार्थी मैदानात होते. हा गेटमधनं रेडा जो आहे तो आतमध्ये घुसला आणि अनेक विद्यार्थ्यांना जखमी केलं.
आता जखमी विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शाळेचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आपल्या हाती लागलेले, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की हा रेडा कशा पद्धतीने शाळेच्या कॅम्पसमध्ये घुसला। शाळेची विद्यार्थ्यांची मधली सुट्टी झालेली होती। सगळे विद्यार्थी जेवणाकरता मैदानात बसलेले होते। अतिशय वेगाने हा रेडा जो आहे तो आतमध्ये शिरला आणि त्याने तिथं बसलेल्या विद्यार्थ्यांना जखमी केलं। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अविनाश, पहिले तर म्हणजे किती विद्यार्थी जखमी झाले, काय नेमकं घडलं? नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहराच्या एका खासगी शाळेतली ही घटना आहे। एक रेडा जो आहे तो बाहेर काही लोकांना म्हणजे महत्वाचा मुख्य रस्ता जो आहे जळगाव महामार्ग त्या रस्त्यावरती ही शाळा आहे। त्याच ठिकाणी ज्यावेळेस रेडा बाहेरच्या काही नागरिकांना त्याने मारहाण केली आणि त्यानंतर शाळेच्या कॅम्पसमध्ये घुसला। शाळेच्या कॅम्पसमध्ये ज्यावेळेस घुसला त्यावेळेस मध्यान्ह सुट्टी असल्यामुळं सर्व विद्यार्थी जे होते ते शाळेच्या ग्राउंड मध्ये होते आणि त्याच वेळी काही विद्यार्थ्यांना त्याने धडक दिली। यामध्ये 15 विद्यार्थी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। त्यांच्यावरती त्या ठिकाणी उपचार चालू आहे। डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची कुणाची प्रकृती चिंताजनक नसली तरी जो रेड्याच्या धक्क्याने जो मार लागलाय तो कुठेतरी चिंताजनक आहे। त्याच्या वेदना विद्यार्थ्यांना आहेत। विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना ते रडू आवरत नाहीये अशा पद्धतीची ती सगळी परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि एकूणच ज्या विद्यार्थ्यांना मार लागला ते तर होते, त्यांना तर इजा झालीच, मात्र जे विद्यार्थी होते तेही संपूर्ण विद्यार्थी घाबरून गेले। त्यानंतर मग शाळेच्या प्रशासनाने पालकांना बोलवून घेतलं आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी सुट्टी दिली। मात्र एकूणच जर हा संपूर्ण प्रकार बघितला तर सीसीटीव्ही मध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की जो वॉचमॅन आहे गेटवर तो त्याला अडवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र हा रेडा जो आहे तो कोणाच्या काबूत आला नाही आणि एकदम शाळेच्या कंपाऊंड मध्ये घुसल्यानंतर हा संपूर्ण हैदोस आपल्याला या रेड्याचा पाहायला मिळतोय। धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल। रेड्याने घातलेला हा हैदोस आपण बघतोय। गेटवरती वॉचमन जो आहे तो या रेड्याला थांबवू शकला आणि हा रेडा थेट वेगाने आतमध्ये पळत घुसला आणि ज्यावेळी तो आतमध्ये घुसला त्यावेळी विद्यार्थ्यांची मधली सुट्टी म्हणजे अर्थात जेवणाची सुट्टी झालेली होती। सगळे विद्यार्थी त्यांनी आणलेला डबा जो होता तो मैदानात बसून खात होते आणि त्याच वेळी हा रेडा जो आहे तो मैदानात शिरला, त्याच्या धक्क्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले। आणि पुन्हा एकदा इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। नांदेडच्या माळेगावात श्री क्षेत्र खंडोबा यात्रेला सुरुवात झाली। हौशा नवशा गौशांची यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे आणि या यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असून या यात्रेचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आले। धाराशिवच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या वादाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली। विशाखा समितीकडे प्रकरण वर्ग करण्यात आलं असून दोषींवर 2 दिवसात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेत रेडा घुसल्यानं विद्यार्थी जखमी झाले। विद्यार्थ्यांची जेवणाची सुट्टी झालेली होती आणि ते मैदानात खेळत होते, त्याच वेळी या रेड्याने अनेक विद्यार्थ्यांना धक्का देत जखमी केले। मनमाडमध्ये पारंपरिक पद्धतीने कोरेगाव भीमा शौर्य दिन साजरा करण्यात आला। विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून स्तंभाला अभिवादन करण्यात आलं। रत्नागिरीच्या जेके फाईल्स परिसरातील एका घरातून 5 ते 6 महिलांनी घरात घुसून सोन्याचे दागिने लंपास केले। दरम्यान रत्नागिरी पोलिसांनी 12 तासांच्या आत संशयित आरोपी महिलांना बेड्या ठोकल्या। धरणगावात टपरीधारक आणि फेरीवाल्यांनी नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला। व्यवसाय करण्यासाठी नगर परिषदेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचा देखील आता विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं। मुख्य आरोपीकडून 80 लाख घेणारा एजन्सी व्यवस्थापक नागेश डोंगरे याला देखील क्रीडा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी अजून फरार असून पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलेलं नाही। धाराशिवच्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस पहाटेपासून प्रारंभ झाला। 7 तारखेपर्यंत देवीची मंचकी निद्रा सुरू राहणार असून प्रतिष्ठापनेसाठी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात बांधकाम सुरू असलेल्या घरावर बिबट्याचं दर्शन झालं। भर वस्तीत बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। जालन्याच्या महाकाळमध्ये उभ्या ट्रकला कारने धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आणि अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले।
जालन्यात व्यापारी लूट प्रकरणातील 6व्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं. यश देशमुख असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 5.5 लाख रुपये आणि एक नकली पिस्तूल जप्त करण्यात आलं. नंतर ब्रेकनंतर पुन्हा एकदा इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. आजपासून व्यवहारात अनेक बदल होणार आहेत. कार खरेदी करणं महागणार असून UPI पेमेंट मर्यादा वाढणार आहे. नवीन वर्षात व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झालेत. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 14 रुपयांची कपात करण्यात आली. नवीन वर्षात मुंबईकरांना अधिकचा भूदंड सहन करावा लागणार आहे. पाणीपट्टी वाढीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. या संदर्भातला अहवाल जल अभियंत्यांनी पालिका आयुक्तांना पाठवला. मुंबईत घराचं स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा प्रयत्न करत असून नव्या वर्षामध्ये 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन आहे. दिवाळीत लॉटरी काढली जाईल. त्यात अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती म्हाडा प्राधिकरणाने दिली. बहुप्रतीक्षित मुंबई गोवा महामार्गाचं काम नवीन वर्षातच पूर्ण होणार आहे. पुणे इथून कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी लवकरात लवकर भादाव इथल्या काळ नदीवरील पूल बांधण्यात येईल, असं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं. नववर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर आता वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येत असून 4,62,000 जणांनी गो ग्रीनचा पर्याय निवडला. लागू झाला आणि या अंतर्गत अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेत. याशिवाय अनेक गाड्यांच्या संख्येतही बदल झालेले. तसंच मुंबईतील लोकल मार्गांवर AC गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. चेंबूरमधील पीडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात रुग्णांची तपासणी चक्क सफाई कर्मचारी करतात. तसंच त्यांचा ECG ही सफाई कर्मचारीच करत असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं रुग्णांची हेळसांड होते. नवीन वर्षात मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कोकले, कर्नाक, विक्रोळीसह इतर नवीन पुलांची कामं नवीन वर्षात पूर्ण होणार आहेत, असे संकेत महापालिकेकडून मिळतात. त्यामुळे प्रवास आणखी वेगवान होईल. पालिकेने मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, दादर चौपाटी अशा सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत 31 डिसेंबरला झालेल्या कचऱ्याचं संकलन करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे आणि यासाठी विविध संयंत्रांसह 5,000 अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई जलद गतीने व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने 6 कोटींचा रोबो आणला. मात्र कोट्यवधींचा हा रोबो 3 वर्षांपासून धुळकात पडलेला असून साफसफाईसाठी सध्या भाड्याच्या वाहनांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. बिहारच्या रांचीमध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येने इथं नागरिक एकत्र गोळा झाले होते. उत्तराखंडच्या मसुरीमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक एकत्र आले होते. मध्यरात्री पर्यटकांनी जल्लोष करत स्वागत केलं. काश्मीरच्या सोनमर्गमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटत पर्यटकांनी नववर्षाचं स्वागत केलं. बर्फवृष्टीमध्ये नाचत फटाक्यांची आतिषबाजी करत नववर्षाचा आनंद साजरा करण्यात आला.